नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो रिलायबल अकॅडमीच्या या लाईव्ह शिक्षित प्लॅटफॉर्मवर. आज आपण विशेषण बघणार आहोत. गेल्या वेळेस आपण नाम पाहिलं, नामाचे विविध प्रकार पाहिले, सर्वनाम पाहिली, सर्वनामाचे विविध प्रकार पाहिले. आज आपण विशेषणं बघणार आहोत. आता विशेषण म्हणजे काय त्याची आपण पहिल्याच लेक्चरला व्याख्या पाहिली. विशेषण आपण कशाला म्हणतो, तर विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे तो विशेषण. म्हणजे मी असं म्हटलं की एखादी उंच इमारत, तर ती इमारत कशी उंच, बुटका विदूषक, विदूषक कसा बुटका. मग आता बुटका, उंच हे जे शब्द आहेत ते तुम्हाला त्या नामाबद्दल विशेष माहिती देतात. म्हणजे ते नामाबद्दल विशेष माहिती देणारे शब्द म्हणजे ते विशेषण, बरोबर आहे. आता इथे आणखी एक शब्द कधी कधी वापरला जातो याच्या बाबतीत. तर मी आता समजा असं लिहिलं की सुंदर मुलगा, असं एक उदाहरण लिहिलं. मग याच्यामध्ये मुलगा हे नाम आहे, आणि सुंदर हे त्याचं विशेषण आहे. विशेषण. मग आता हे जे नाम आहे ना, त्या नामाला व्याकरणामध्ये आणखी एक शब्द आहे. तो शब्द म्हणजे विशेष्य. विशेष्य म्हणजे नाम. तर या मुलगा या विशेष्याचे किंवा मुलगा या नामाचे सुंदर हे विशेषण. म्हणजे जर तुम्हाला परीक्षेला विशेषण विशेष्य ओळखा असं सांगितलं, तर ज्याच्याबद्दल माहिती दिली जाते तो ओरिजिनल शब्द म्हणजे नाम विशेषतः किंवा सर्वनाम असेल तर तो विशेष्य असतो, आणि हे त्याच्याबद्दल दिलेली माहिती, अधिक माहिती, हे त्याचं विशेषण होतं. समजा मी असं म्हटलं की थंडगार पाणी, मग याच्यामध्ये थंडगार विशेषण आणि पाणी हे होईल विशेष्य. त्यामुळे हा एक शब्द जो आहे ना विशेष्य, तो देखील लक्षात ठेवा. म्हणजे समजा पर्यायी तुम्हाला नावाने विशेषण विशेष्य ओळखा असा प्रश्न आला तर मग गडबडून जायचं नाहीये. हे नाम जे असतं तेच विशेष्य, ज्याच्याबद्दल माहिती दिली जाते ते विशेष्य, आणि जी माहिती दिली जाते त्या नामाबद्दल ते म्हणजे विशेषण. तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि पुढे आपण काही जी प्रकरणं बघणार आहोत त्याच्यामध्ये याचा उल्लेख येणार आहे विशेषण विशेष्याचा. आता आणखी कधी कधी काय करतात, परीक्षेला जी व्याख्या देतात ना, ती व्याख्या थोडीशी पसरट मोठी करून देतात. म्हणजे ऍक्च्युली थोडक्यात विशेषणाची व्याख्या काय, तर नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण. मग त्या विशेषणाची आणखी जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये जोडून ती व्याख्या मोठी करून दिली जाते. मग ती मोठी करून देत असताना बेसिक जी संकल्पना आहे, विशेषणाची जी बेसिक व्याख्या आहे ना, ती ठेवावी लागते. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द, हे तर ठेवावं लागतं. आणखी त्याची इतर वैशिष्ट्य जोडली जातात. आता माझ्यासमोर तुम्ही विद्यार्थी बसलेला आहात, तर मग निलेश किंवा प्रमोद हे माझे विद्यार्थी, ते कोणाचे तरी भाऊ आहेत, ते कोणाचं तरी चुलते असतील, कोणाचे मामा असतील, किंवा कोणाचे आणखी काही नातं असेल त्यांचं. मग त्याची जी इतर जी काही वैशिष्ट्ये आहेत, मग एका व्यक्तीभोवती जशी अनेक नाती गुंफलेली असतात, तशा प्रकारे हे विशेषण जे आहे ते विशेषणाची इतर वैशिष्ट्ये जोडून कधी कधी मोठी व्याख्या करून दिली गेली तर तिथे अजिबात गोंधळून जायचं नाही. मग एकदा त्यांनी परीक्षेला असं विचारलं होतं की नामाची व्याप्ती मर्यादित करणारा आणि नामाबद्दल विशेष माहिती देणारा विकारी शब्द म्हणजे टिंबटिंब होय. मग आता नामाबद्दल विशेष माहिती देणारा आहे, त्यांना बेसिक त्याच्यामध्ये कन्सेप्ट ठेवावी लागते, ते ठेवली जाते. आणि मग इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या इतर गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करून ती व्याख्या थोडीशी पसरट समजा करून दिली तरी पण ते वाचल्यावर तुमच्या लक्षात येतं त्याच्यामध्ये शब्द आहे नामाबद्दल विशेष माहिती देणारा, आणि इतरही त्यांच्या वैशिष्ट्यांना अर्थ असतो. नामाची व्याप्ती मर्यादित करतं म्हणजे काय, की आता मी फक्त मांजर म्हटलं तर सगळ्या मांजरी झाल्या, पण मी म्हटलं की काळी मांजर किंवा काळ्या मांजरी, तर मग सगळ्या मांजरीमधल्या फक्त पर्टिक्युलर काळ्या मांजरी झाल्या, मग लिमिटेशन येतं. त्याला नामाची व्याप्ती मर्यादित करणं असं म्हणतात. तर त्यामुळे ही एक गोष्ट तुम्हाला मी सांगून ठेवतो परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तो प्रश्न जर विचारताना थोडंसं वाढवून मोठा
करून तुम्हाला प्रश्न विचारला आणि ऑप्शन दिले तर गोंधळायचं नाही. आणि काही ठिकाणी थोडासा कॉमन सेन्स पण वापरायचा, की बाबा ही व्याख्या मोठी दिलेली आहे पण त्याच्यात त्यांनी म्हटलेल्या नामाबद्दल माहिती देत आहे. आणि क्रियाविशेषण म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं क्रियेबद्दल माहिती देतं. त्यामुळे आपल्याला थोडासा कॉमन सेन्स वापरून काही ठिकाणी जे प्रश्न जे आहेत ना ते प्रश्न थोडेसे तुम्हाला संकल्पना किती समजलेल्या आहेत ना त्यावर आधारित ते तयार करत असतात. मग ते तयार करत असताना मागच्या वर्षीचा प्रश्न तसाच्या तसा उचलून टाकतील असं नाही, त्याच्यात थोडासा बदल करून ते टाकत असतात. मग त्यावेळेस तुमच्या संकल्पना एकदा डोक्यामध्ये पक्क्या झाल्या, क्लिअर झाल्या, मग त्यांना प्रश्न असा विचारू देत किंवा असा विचारूत फिरवून आपल्याला त्याचं उत्तर देता येतं. ठीक आहे. तर विशेषण आणि विशेष्य ही जी तुमची संकल्पना आहे ही संकल्पना तुमची आता क्लिअर झाली. आता हे जे विशेषणं जी आहेत या विशेषणाचे मुख्य ना 3 प्रकार आहेत इथे. एक गुणविशेषण, संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण. आता इथे बघा, इथे पण याची उत्तर आपल्याला कॉमन सेन्सने लिहिता येतात. कसं बघा, आता मी असं लिहिलं, एक कच्ची कैरी असं एक, हां. त्यानंतर मी असं लिहिलं की मला अर्धी भाकरी हवी, अर्धी भाकरी. आणि मी असं लिहिलं की माझी शाळा. अशी आता मी 3 उदाहरणं लिहिलेली आहेत. आणि तुम्हाला सांगितलं या 3 उदाहरणांमधलं संख्या विशेषण ओळखा. तर कुठलं येईल, पहिलं, दुसरं की तिसरं? सिंपल. कुठलं येईल? तर आता इथे सिंपल याचं उत्तर अर्धी भाकरी होईल. अर्धी म्हणजे ओनली हाफ, अर्धी भाकरी. तर त्यामुळे याच्यामध्ये संख्या आली, त्यामुळे ते झालं संख्या विशेषण. सिंपल आहे. त्यानंतर कैरी, कच्ची कैरी. कैरी कशी कच्ची, या कैरीचा हा गुण झाला, म्हणजे हे झालं तुमचं पहिलं गुणविशेषण. आणि शाळा, ही शाळा कशी, ही जी शाळा जी आहे ती माझी शाळा आहे. शाळा माझी, तर माझी हे मी पासून माझी झालं. मग माझी हे काय झालेलं आहे, सर्वनाम झालेलं आहे. मग अशा प्रकारे सिंपल लक्षात घ्या. त्याचा गुण सांगितला की ते गुणविशेषण होतं, संख्या सांगितली की संख्या विशेषण होतं, आणि त्याच्यामध्ये सर्वनाम आलं की ते सार्वनामिक विशेषण होतं. सिंपल. आता इथे बघा, इथे मी काही उदाहरणं दिलेली आहेत. हुशार मुलगा, एक मुलगा आणि ती मुलगी. इथे जरा ऱ्हस्व दीर्घाची चूक आहे, ती बरोबर करतो. ती मुलगी. तर मग आता इथे तुमच्या लक्षात येईल की मुलगा कसा हुशार, हा त्याचा गुण सांगितला, म्हणजे हे झालं गुणविशेषण. सिंपल आहे. त्याच्यानंतर एक मुलगा वर्गातून उठून बाहेर गेला, किंवा एक मुलगा वर्गामध्ये खूप गडबड करत होता. मग एक ही संख्या आली, संख्या विशेषण. आणि ती मुलगी हुशार आहे, म्हणजे आता ती माहिती देण्यासाठी त्या मुलीबद्दल, ती मुलगी, तो ती हा शब्द त्या पर्टिक्युलर मुलीबद्दल माहिती देतो. ती मुलगी हुशार आहे, म्हणजे पर्टिक्युलर तीच. म्हणजे इथे सर्वनाम सुद्धा विशेषणाचं कार्य करतात. त्याच्यावरून हे 3 प्रकार पडत असतात. अत्यंत सोपं आहे. आता समजा मी असं एक उदाहरण घेतलं की ओले कपडे. ओले कपडे हे कशामध्ये येईल? ओले कपडे गुण सांगितलं, कपडे कसे गुण, ओले आहेत ते, त्याच्या गुणधर्माबद्दल माहिती दिली, गुणविशेषण. आणि मी असं म्हटलं की 150 वर्षे. सिंपल. संख्या विशेषण झालं. संख्या विशेषण झालं. आणि मी असं घेतलं, असं म्हटलं की तिच्या साड्या, मग ती पासून तिच्या, त्यामुळे ते सार्वनामिक विशेषण. त्यामुळे बेसिक 3 संकल्पना ज्या आहेत, बेसिक 3 गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा. प्रश्न विचारत असतात. सरळ गुण सांगितलं की गुणविशेषण, संख्या आली की संख्या विशेषण, आणि सर्वनाम आलं त्याच्यामध्ये विशेषणाच्या जागी की ते सार्वनामिक विशेषण. मग अशा प्रकारे तुम्हाला हे मुख्य 3 प्रकार लक्षात आलेत की आता आपण पुढे जाऊ, कारण पुढे काही प्रश्न जे ते घोळात टाकणारे असतात. आणि मी तुम्हाला वेळोवेळी त्याच्या काही क्लुप्त्या सांगतो, आयडिया सांगतो. जरी घोळात टाकल्या त्या घोळातून बाहेर कसं पडायचं ते, तर त्या आपण आयडिया, क्लुप्त्या आपण पुढे बघणार आहोत. आता ही एक बेसिक साधी संकल्पना आहे विशेषणांच्या प्रकाराची. सरळ त्यांच्याबद्दल गुण सांगितलेला आहे, गुणविशेषण झालं. लिटरली
त्या नामांची संख्या आली, संख्या विशेषण, आणि तिथे जर सर्वनामच विशेषणाचं कार्य करत असेल तर ते होतं तुमचं सार्वनामिक विशेषण. ठीक आहे, तर हे 3 प्रकार झाले. आता तुम्हाला परीक्षेला या तिघांमध्ये गुणविशेषणाचे प्रकार नाही आहेत किंवा सार्वनामिक विशेषणाचे प्रकार नाही आहेत, पण जे संख्या विशेषण आहे त्या संख्या विशेषणाचे विविध प्रकार आहेत. तर ते आपण विविध प्रकार जे आहे संख्या विशेषणाचे ते आपण बघूया. तर आता हे झाली विशेषणाचे 3 प्रकार, गुण, संख्या आणि सार्वनामिक. सिंपल. आता आपण पुढे जाऊया. आता मी तुम्हाला सांगितलं तसं हे जे विशेषण जे आहे या विशेषणामध्ये तुमचं जे गुणविशेषण जे आहे या गुणविशेषणाचे प्रकार नाही आहेत, पण त्यातलं जे सार्वनामिक विशेषण जे आहे या सार्वनामिक विशेषणाचे काही प्रकार आहेत, ते आपण प्रकाराकडे जाऊ आपण. ठीक आहे, आता इथे बघा संख्या विशेषणाचे काही विविध प्रकार आहेत. आता ते कोणते त्याच्याबद्दल आपण माहिती बघू. संख्या विशेषणाच्या विविध प्रकारांवरती. संख्या विशेषणाच्या प्रकारांमध्ये पहिला आहे गणनावाचक, दुसरा आहे क्रमवाचक, त्यानंतर तिसरा आहे आवृत्तीवाचक, पृथक्कत्ववाचक आणि अनिश्चित, असे हे विविध प्रकार आहेत. आता हे विविध प्रकार जरी असले तरी त्या विविध प्रकारांमध्ये तुम्ही घाबरून जायचं नाहीये. ते एक एक त्याचं उदाहरण लक्षात घेऊन तुम्हाला ते जे प्रकार आहेत ते प्रकार तुम्हाला लक्षात ठेवता येतील. आपण ते पाहूया. आधी मुख्य प्रकार तुमच्या लक्षात आलेले आहेत. मुख्य प्रकार जे आहेत, मुख्य प्रकार म्हणजे त्याच्यामधले पहिलं गुणविशेषण, दुसरा जे आहे तो संख्या विशेषण, आणि तिसरं जे आहे सार्वनामिक विशेषण. त्यातलं संख्या विशेषणाचे हे विविध प्रकार, आणि या सगळ्या प्रकारांवर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. आता आपण ते पाहूया. आता पहिलं जे आहे ते गणनावाचक. गणनावाचक मध्ये परत 3 प्रकार आहेत: पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक, साकल्यवाचक. आता हे कसं ओळखायचं बघा. गणनावाचक, गणना करणं म्हणजे मोजणं. ते जनगणना करणारे तुमच्याकडे लोक आले असतील बघा. घरामध्ये किती स्त्रिया किती, पुरुष किती, मुलं किती. तर ते गणना करणं म्हणजे मोजणं, सिंपल मोजणं. आता हे जे मोजणं आहे ना, हे गणना करणं, हे विशेषणाचा जो पहिला प्रकार संख्या विशेषणाचा, याच्यामध्ये सगळ्या संख्याच येणार. संख्या विशेषणामध्ये सगळ्याच संख्या येणार, पण संख्याचे विविध प्रकार. त्यातलं पहिलं गणनावाचक. गणना करणं म्हणजे मोजणं. आता ते एक पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि तिसरं साकल्य. अत्यंत सोपं आहे, ओळखायचं कसं बघूया आपण. पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्य. पूर्णांकवाचक मध्ये काय असतं, संख्या पूर्ण संख्येमध्ये येतं. सिंपल. याचं उदाहरण बघा. 2 डोळे 10 मुले. इथे पाहिलं अर्धा केक आणि पाव कप दूध. आता या दोघांमध्ये जर तुम्ही कंपॅरिझन केली, तुम्ही जर त्याच्यामध्ये तुलना केली, तर तुमच्या लक्षात येईल की इथे ही संख्या पूर्णांकामध्ये आहे. इथे 2 आहेत, इथे 10 आहेत. मग पूर्ण संख्या आली की ते झालं पूर्णांकवाचक संख्या विशेषण. पूर्ण संख्या विशेषण असंही ते देऊ शकतील. तर इथे पूर्ण संख्येमध्ये हे येतं. त्यानंतर इथे अर्धा केक त्याने वाढदिवसानिमित्त, वाढदिवसाच्या प्रित्यर्थ अर्धा केक त्याने सगळ्या मुलांना वाटला आणि अर्धा केक फ्रीजमध्ये ठेवला. म्हणजे 2 भाग केले. मग अर्धा याच्यामध्ये काय झालं, अपूर्णांकात संख्या आली ना, अर्धा. इथे अपूर्णांक आहे. अर्धा केक अपूर्णांकात संख्या आली. त्यानंतर पाव कप दूध, 1/4 पाव कप दूध. म्हणजे इथे काय होतं, अपूर्णांकवाचक, त्याच्यामध्ये अपूर्णांकात संख्या येते. अपूर्णांकवाचक संख्या विशेषण. आणि तिसरं जे आहे ना साकल्य, त्या साकल्यमध्ये काय होतं बघा. 3 प्रकार आहेत साकल्यवाचक मध्ये. तर साकल्यवाचक मध्ये 5ही पांडव असं म्हटलेलं आहे. 5ही पांडव वनात गेले. तर 5ही याचा इथे अर्थ असा होतो सर्वच्या सर्व, ऑल. तर ही हा जो शब्द आहे ना, तर ही हा जो शब्द असं दर्शवतो की ते 5ही. नुसतं मी म्हटलं असतं 5 पांडव, 5 पांडव, तर 5 पांडव म्हटलं तर ते पूर्ण संख्या झाली असते. पण 5ही पांडव असं म्हटलं की सर्वच्या सर्व पांडव, म्हणून हे झालं तुमचं साकल्य.
साकल्य याचा अर्थ लक्षात ठेवा, सर्वच्या सर्व असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर उभयता तुम्ही, उभय पक्ष, उभय म्हणजे दोन, उभयता तुम्ही माझ्याकडे जेवायला या. तुमचं आता लग्न ठरलेलं आहे, दोन्ही उभयतानी माझ्या घरी या, म्हणजे दोघांनी या. उभयतानी या म्हणजे एकट्याने या असं होत नाही, दोघांनी, नवऱ्याने आणि बायकोने, दोघांनी या. किंवा पूर्वी पत्र लिहिलं जायचं आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे लिहिलं जायचं की तुम्हा उभयतांना माझा आशीर्वाद. उभयता म्हणजे दोघेही असा त्याचा अर्थ होतो. तर मग इथे उभयता तुम्ही, मग याच्यामध्ये उभयता म्हणजे दोघे, दोघेही, दोघेही असा त्याच्यामध्ये अर्थ दडलेला आहे. तर मग तुमच्या लक्षात आलेलं असेल की पूर्णांकवाचक मध्ये सरळ पूर्ण संख्या येणार, अपूर्णांकवाचक मध्ये अपूर्ण संख्या येणार, फ्रॅक्शन, आणि साकल्यवाचक मध्ये सर्वच्या सर्व. असं समजा तुम्हाला वाक्य दिलं की तिच्या पाचही सुना हुशार होत्या. मग पाचही म्हणजे सर्वच्या सर्व. त्याचे तीनही पुत्र युद्धात मारले गेले. तीनही म्हणजे तीनच्या तीन, ऑल, सर्वच्या सर्व असा अर्थ होतो. मग ते झालं साकल्य. हा तिघांमधला फरक लक्षात घ्या, सिंपल आहे. त्यानंतर पुढच्या प्रकाराकडे आपण जाऊया. हा तुमच्या लक्षात आला असेल आणि हा थोड्याशा कॉमन सेन्सने पण लक्षात ठेवता येतो. इथे पूर्ण संख्या येते, याच्यामध्ये अपूर्णांक संख्या येते आणि याच्यामध्ये सर्वच्या सर्व असा बोध होतो. साकल्य याचा अर्थ सर्वच्या सर्व. 100ही कौरव मारले गेले. मग 100ही कौरव मारले गेले म्हणजे सर्वच्या सर्व, एकही मागे राहिला नाही, सर्वच्या सर्व असा त्याचा अर्थ आहे. सिंपल. ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. पुढचा प्रकार आहे क्रमवाचक. आता त्याचं जे शीर्षक आहे, त्याचं जे टायटल आहे, त्याच्यातच अर्थ दडलेला असतो, क्रमवाचक. मी असं म्हटलं की इथून बसलेला तिसरा विद्यार्थी खूप हुशार आहे, मग क्रम सांगितलं ना, पहिला, दुसरा, तिसरा. किंवा पत्रिकेवर लिहिलेलं असतं, श्री कृपे करून आमची द्वितीय कन्या चिसौका रमा. मग आता द्वितीय कन्या, प्रथम द्वितीय, दुसरी, क्रम सांगितला, दुसरी मुलगी. श्रीकृष्ण हा देवकीचा 8वा पुत्र होता, म्हणजे 8वा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, ते 8वं अपत्य. मग इथे काय सांगितलं जातं, क्रम सांगितलं, पहिला, दुसरा, 100वा, की त्याला क्रमवाचक असं म्हणायचं. लक्षात घ्या, हे पाठ करायची गरज नाहीये, तुम्हाला तिथे ऑप्शन देणार, त्या ऑप्शनवरून आपल्याला लगेच ते उत्तर लिहिता येतं. आता पुढचं बघा, आवृत्तीवाचक. आता आवृत्तीवाचकला दुसरं नाव आहे पटवाचक असं आहे. आवृत्तीवाचक म्हणजेच पटवाचक. आता त्याची जर उदाहरणं तुम्ही पाहिलीत तर तुमच्या लगेच लक्षात येईल. दुप्पट, तिप्पट, चौपट. पटीत आहे ना संख्या, दुप्पट. की हल्ली महागाई दुप्पट झालेली आहे किंवा पगार चौपट झालेले आहेत, पटीत. म्हणजे आता हे आवृत्तीलाच पर्यायी नाव पटवाचक आहे, त्याच्यावरून लगेच लक्षात येतं. पुस्तकाची आवृत्ती निघाली. आता मी तुम्हाला सांगितलं, आज विद्यार्थी पहिल्यांदा जर बसलेले असतील तर तुम्हाला पुस्तक कोणतं रिफर करायचं, तर मोरा वाळिंबे सरांचं सुगम मराठी व्याकरण आणि लेखन हे पुस्तक वापरा. कारण त्याच्यामध्ये, आणि आत्ताची आवृत्ती वापरा. मी तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं, म्हणजे नवीन जी आवृत्ती आहे आत्ताची ती वापरायची, कारण त्याच्यामध्ये सगळ्या नवीन ज्या काही सुधारणा ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. नवीन आलेले नियम, शासनाची नवीन परिपत्रकं आणि त्या परिपत्रकानुसार जे नवीन नियम काही तयार झालेले आहेत. म्हणजे जुन्या व्याकरणामध्ये नवीन काही नियमांची भर घातलेली आहे, नव्याने कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड झालेल्या आहेत, त्याची सगळी सुधारित आवृत्ती म्हणजे ते आताचे मोरा वाळिंब्यांचं सुगम मराठी व्याकरण आणि लेखन. तर ते पुस्तक तुम्ही नंतर घ्या. आता घेतलं तर थोडासा गोळ होतो, आपले लेक्चर संपले की नंतर घेतलं तरीही चालेल, आणि त्याच्यावरती डिस्काउंट पण देतात, आणि अमेझॉनवर विथ डिस्काउंट घरपोच तुम्हाला त्याच्या 3 प्रतीमध्ये मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक मिळतं. तर ते रिफर करा तुम्ही पुढे मागे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत, PYQ, अर्थात मी वर्गामध्ये मी जेव्हा शिकवत असताना ते वेळोवेळी घेत असतो, पण आणखी तुम्हाला अधिक अभ्यासासाठी तुम्ही तुमच्या साईटवर जाऊन यापूर्वीच्या ज्या प्रश्नपत्रिका त्या पण चाळा. म्हणजे तुमचा जेव्हा तुम्ही स्वयं अध्ययन कराल, स्वतःचा अभ्यास कराल तेव्हा.
आणि बाजारात असलेली 100 पुस्तकं आहे, कुठलंही पुस्तक उगाचच घेण्याच्या भानगडीत पडू नका, कारण ते अपडेट झालेली नाहीत पुस्तकं. त्याच्यामध्ये ज्या चुका ज्या आहेत, कारण ते काय करतात, बाजारात आलेली अनेक जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये वरचं कव्हर बदलतात आणि आतमध्ये जे आहे ना, तो कधीतरी प्रिंट केलेला जो मॅटर असतो तोच असतो, फक्त वरचं कव्हर बदललेलं असतं. आणि मग त्यामुळे काय होतं, त्याच्यामधल्या ज्या चुका आहेत त्या चुका तशाच राहून गेलेल्या असतात, त्या चुकांची दुरुस्ती झालेली नसते. त्यामुळे मोरा वाळिंबे खूप पुरेसं आहे पुस्तक, कारण त्याच्यामध्ये सर्व अपडेट, सगळी आतापर्यंतची जी माहिती आहे किंवा आतापर्यंतची जी काही नवीन जे काही व्याकरणविषयक नियम निघालेले आहेत ते सगळे त्याच्यामध्ये त्या अभ्यास मंडळाने इन्क्लूड केलेले आहेत. त्यामुळे ते पुस्तक वापरा. उगाच कुठलं तरी स्वस्त मिळतं म्हणून पुस्तक वापरू नका. आणि दुसरं परत एकदा सांगतो, जुन्या आवृत्त्या घेऊ नका, कारण मोरा वाळिंब्यांच्या जुन्या आवृत्त्यांमध्ये पण चुका आहेत. चुका आहेत म्हणण्यापेक्षा मोरा वाळिंबे सरांनी जेव्हा ते पुस्तक लिहिलं त्यावेळेस जे प्रचलित नियम होते त्या नियमानुसार त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. आता काही नियम बदललेले आहेत, कारण आपल्याकडे भाषा संचालनालय आहे, भाषेविषयक कार्य करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या एकत्रित येऊन नवीन काही नियम जे आहेत ते नवीन नियम ते तयार करत असतात. आणि मग ते नवीन नियम आता वाळिंबे सर तर आता नाही राहिलेले आहेत, त्यामुळे हे नवीन जे अभ्यास मंडळ आहे ते नवीन अभ्यास मंडळ त्याची सुधारित आवृत्ती तयार करण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे ते नवीन पुस्तक घ्यायचं, कारण जुन्या पुस्तकामध्ये ज्या त्यावेळेच्या नियमानुसार ते आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण तुम्हाला शेवटी आपले लेक्चर संपले की तुम्हाला थोडा परीक्षेचा स्वतः अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला ऑथेंटिक बुक कोणतं वापरावं, तर ते मोरा वाळिंबे सरांचं आहे. बाकीचं मी कुठलंही तुम्हाला सजेस्ट करणार नाही, कारण 100 पुस्तकं आहेत आणि त्याच्यामध्ये 100 चुकाही आहेत. पुढे बघा, तर ते आवृत्तीवाचक हे झालं. पटवाचक, याच्यामध्ये पटीच संख्या आहे, दुप्पट, तिप्पट, 5 पट, 6 पट, 8 पट. तर त्यानंतर एक हा शब्द जो आहे द्विगुणित, हा शब्द 1-2दा त्यांनी विचारलेला आहे. द्विगुणित झाला, माझा आनंद द्विगुणित झाला. द्विगुणित झाला म्हणजे डबल झाला, 2 पटीत झाला. तो परीक्षाही पास झाला, कुठला तरी शासकीय अधिकारी झाला, राजपत्रित अधिकारी झाला आणि बोहल्यावर पण चढला, लग्न पण झालं, म्हणजे नोकरी मिळाली आणि छोकरी मिळाली त्याला, म्हणजे आनंद द्विगुणित झाला. नोकरीही मिळाली, छोकरीही मिळाली, लग्नही झालं, मग ते द्विगुणित झालं म्हणजे डबल, 2 पटीत. द्विगुणित, शतगुणित, म्हणजे त्या पटीमध्ये येते संख्या. तर हा झाला आवृत्तीवाचक पुढचा प्रकार. त्यानंतर पुढचा जे आहे पृथक्कत्ववाचक. मग याच्यामध्ये ना असे गट पडतात छोटे छोटे, 5-5. आता 5-5 विद्यार्थी, आता समजा मी वायवा घेतोय, चला 5-5 विद्यार्थ्यांनी इथे या आणि मी तुम्हाला एक ग्रुप डिस्कशनला विषय देतो, त्याच्यावर बोला. मग 5-5 विद्यार्थ्यांचा एक गट झाला. 10-10 विद्यार्थी मैदानावरती पटांगणावर जातील, तर 10-10 विद्यार्थ्यांचा गट झाला. अशा प्रकारे गट झालं की ते झालं पृथक्कत्ववाचक. सिंपल आहे. आणि शेवटचं आहे अनिश्चित. आता या अनिश्चित हे जे संख्या विशेषणाचा जो प्रकार आहे त्याला दुसरं एक नाव आहे सामान्य, असं पण आहे, सामान्य विशेषण. मग आता अनिश्चित किंवा सामान्य विशेषण म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सुद्धा संख्या असते, परंतु त्या शब्दावरून तो जो दिलेलं जे विशेषण आहे त्या विशेषणावरून निश्चितपणे ती संख्या किती आहे ते सांगता येत नाही. म्हणजे आता बघा, मी असं म्हटलं की या बॅचचे पुष्कळ विद्यार्थी हुशार आहेत, तुमची उत्तरे येत असतात, त्यामुळे पुष्कळशे विद्यार्थी या बॅचचे हुशार आहेत, लवकर त्यांना कन्सेप्ट कळतात, लवकर आकलन होतं. आता पुष्कळ म्हणजे त्या पुष्कळ संख्येमध्ये, पुष्कळमध्ये संख्या आहे, पण तो पुष्कळ हा जो शब्द आहे तो नेमकेपणाने ती संख्या सांगत नाही. पुष्कळ म्हणजे किती, आता मला इथे साधारण 10-20-50 एक विद्यार्थी दिसत आहेत अंदाज. मग त्या 50 मधले पुष्कळ विद्यार्थी हुशार आहेत. मग पुष्कळ म्हणजे किती, 42, 43 की 35. हे पुष्कळ हा शब्द जो आहे तो नेमकेपणाने तो संख्या दाखवत नाही, म्हणून ते होईल तुमचं अनिश्चित संख्या विशेषण. त्यानंतर बरेच, पुढे बघा, बरेच नेते आपले प्रामाणिक आहेत, लोकांची सेवा करतात, समाजसेवा करतात. मग आता बरेच नेते किती, बरेच म्हणजे किती, असे आपल्याला काही बोटावर मोजून बरेच हा शब्द त्याच्यामध्ये निश्चित संख्या सांगत नाही, म्हणून ते झालं अनिश्चित.
आणि सर्व. मी असं म्हटलं या वर्गातली सर्व मुलं हुशार आहेत, मग सगळे झाले तुम्ही. मग सर्व, मग हे मग ते सर्व मध्ये पण आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही, त्यामुळे ते झालं अनिश्चित. आपण मी असं म्हटलं की सर्वच असं जर लावलं ना, किंवा सगळेच, मग ते काय होईल तुमचं साकल्य. आणि नुसतं सर्व म्हटलं तर अनिश्चित. सगळेच विद्यार्थी पास झाले, झाडून पुसून सगळे विद्यार्थी या बॅचला जे आता ऑनलाईनला मला जे दिसत आहेत ते सगळेच म्हटलं तर ते साकल्य, आणि नुसतं सर्व म्हटलं तर ते अनिश्चित. सर्वच म्हटलं की ते साकल्य होतं, सगळेच्या सगळे. आणि नुसतं सर्व म्हटलं की मग ते अनिश्चित मध्ये जाईल, कारण त्याच्यामध्ये आपल्या निश्चितपणे संख्या सांगता येत नाही. आणि सर्व च लावला की सगळेच्या सगळे जे काही असतील ते, हा एक फरक त्याच्यामधला लक्षात ठेवा. तर हे एवढे जे तुमचे संख्या विशेषणाचे विविध प्रकार आहेत, ते विविध प्रकार तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. हा, मी तुम्हाला 2-4 उदाहरणं विचारतो, तुम्ही मला ती सांगा ही कशामध्ये बसत आहेत ती. हे जे संख्या विशेषणाचे विविध प्रकार आहेत, त्या विविध प्रकारामध्ये कुठे बसत आहेत ते मला सांगा. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं 150 वर्षे. 150 वर्षे, इंग्रजाने 150 वर्ष आपल्यावरती राज्य केलं आणि नंतर आपण त्यांना पळवून लावलं इथून. तर 150 वर्षे हे या एवढ्या प्रकारामध्ये कुठे बसेल? हे विविध प्रकार आहेत, त्याच्यामध्ये 150 वर्षे कुठे बसेल? 150 वर्ष म्हणजे काय? 150 इयर्स. 150 म्हणजे 150, 1.5 नाहीये ते. त्यामुळे हे 150 म्हटल्यावरती ते काय होईल? ही पूर्णांकवाचक. हे पहिलं उत्तर येईल याचं. हे पूर्णांकवाचक होईल. 150 म्हटलेलं आहे, 150 वर्ष. आणि पण मी असं म्हटलं की आई मला 1.5 भाकरी दे. भाकरी मोठ्या आकाराची आहे, तेवढी मला खायला काही जमणार नाही पूर्ण भाकरी, तर मला 1.5 भाकरी दे. मग 1.5 काय होईल? अपूर्णांक. मग आता मला 1.5 भाकरी दे मीन्स 1.5, म्हणजे झालं 1.5. मला 1.5 भाकरी दे, असं आहे ते. त्याच्यानंतर मग समजा असं तुम्हाला दिलं, तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. प्रथम क्रमवाचक, प्रथम, द्वितीय, तृतीय क्रम, नंबर पहिल्या नंबरने, त्यामुळे ते होईल तुमचं क्रमवाचक झालं. आणि समजा तुम्हाला असं एक उदाहरण दिलं, 8 पट हल्ली महागाई वाढलेली आहे, मग ते आवृत्तीवाचक किंवा पटवाचक. सिंपल आहे, आवृत्तीवाचक किंवा पटवाचक. आणि समजा असं मी उदाहरण घेतलं की अन्य देश मी काही पाहिलेले नाहीत. अन्य देश, अनिश्चित. अन्य देश म्हणजे अनिश्चित, निश्चितपणे तुम्हाला सांगता येत नाही. इतर देश म्हणजे अन्य देश, इतर देश, इत्यादी इत्यादी देश. मग त्याच्यामध्ये नेमकी संख्या तुम्हाला सांगता येत नाहीये, म्हणून ते झालं तुमचं अनिश्चित झालं. आणि एकदा परीक्षेला त्यांनी असा प्रश्न विचारला होता की आता असं दिलेलं होतं, एक मुलगा आता कविता म्हणून दाखवेल. तर ते एक याचा अर्थ असा होतो, एक असा होतो. म्हणजे इथे हा गट झाला, इथे पृथक्त्ववाचक झालं. ठीक आहे, एक मुलगा असं आहे ते, एक गट. तर मग अशा प्रकारे हे जे विविध प्रकार आहेत, ते विविध प्रकार संख्या विशेषणाचे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. अत्यंत सोपं आहे आणि तुम्ही ते लक्षात ठेवा. आता इतर काही आपण प्रकारांकडे जाणार आहोत. मुख्य प्रकार 3, गुणविशेषण, दुसरं संख्या विशेषण, आणि संख्या विशेषणाचे आता आपण जे पाहिले ते सगळे प्रकार, आणि तिसरं सार्वनामिक विशेषण. गुणविशेषणाचे प्रकार नाही आहेत, सार्वनामिक विशेषणाचे प्रकार नाही आहेत, पण मधलं जे तुमचं संख्या विशेषण आहे त्या संख्या विशेषणाचे सगळे प्रकार आहेत जे आत्ताच आपण पाहिले. आता त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रकार आहेत बघा, इतर प्रकार. आपण त्याच्याकडे जाऊया. तर ते इतर प्रकारांमध्ये आहेत नामसाधित विशेषण, धातुसाधित विशेषण आणि अव्ययसाधित विशेषण. आता जरी एवढे प्रकार जरी असले ना, तरी एवढे प्रकार असले तरीही त्यांचं जे शीर्षक आहे, त्यांचं जे टायटल आहे, त्याच्यावरून ते ओळखता येतात. अजिबात घाबरून जायचं नाही, डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार अजिबात आणण्याचं नाही. एवढे प्रकार कसे लक्षात राहतील? तर आता इथे आपण ते सगळं तुम्हाला मी सांगतो आहे ते आणि आपण आपली ती तुमचा याच्यापूर्वी कदाचित तुम्ही अभ्यास केला असेल
नसेल तरीही आता ही उजळणी होते आहे आणि झरझर हे तुमच्या नजरेसमोरून जाते. परीक्षेत तुम्हाला तसंच ते उत्तरवायचं आहे. आणि कम्पेअर टू या ज्या परीक्षा आहेत राज्यसेवेचे म्हणा किंवा कंबाईन परीक्षा, त्याच्यापेक्षा या ज्या तुमच्या सरळ सेवा भरतीच्या परीक्षा त्याच्यापेक्षा कम्पेअर टू त्या एक्झामपेक्षा थोड्या सोप्या असतात. त्यामुळे याची काही काळजी करू नका. फक्त कन्सेप्ट मात्र तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. जर कन्सेप्ट लक्षात नाही आले तर मग मार्क जाणार. आणि कुठे कुठे मार्क जातात, घोळात टाकणाऱ्या कोणत्या बाबी आहेत त्या पण मी पुढे सांगतो आहे. आपण बघूया इथे. आता इथे बघा, नामसाधित विशेषण, धातुसाधित विशेषण आणि अव्ययसाधित विशेषण या तीनही विशेषणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता नामसाधित विशेषण याच्यामध्ये बघा, इथे पहिलं उदाहरण इथे घेतलेलं आहे, कोल्हापुरी चप्पल, मालवणी खाजा, फळभाजी आणि पुणेरी फेटा. आता ही उदाहरणं जर तुम्ही पाहिलीत तर तुमच्या सहज लक्षात येईल. याच्यामध्ये कोल्हापुरी हा जो शब्द आहे तो कोल्हापूर या नामापासून तयार झालेला आहे. बरोबर आहे, कोल्हापूर या नामापासून तयार झालेला आहे. त्याच्यात मालवणी खाजा, जे कोकणातले आहेत ते मालवणी खाजा फेमस असतो बघा, मालवणी मसाला, मालवणी खाजा. तर ते मालवणपासून मालवणी झालेलं आहे तयार. म्हणजे ओरिजिनल शब्द त्याच्यामध्ये मालवण. मालवण हे नाम आहे, हे नामापासून बनलेलं आहे. फळभाजी, काही फळांची भाजी आपण करतो. भोपळ्याची भाजी करता तुम्ही, किंवा आणखी काही इतर फळांची भाजी करता, तर ते फळ हे परत नाव झालं. आणि पुणेरी फेटा, हा फेटा कसा, पुणेरी, पुणेपासून पुणेरी तयार झालेला आहे. मी तुमच्या लक्षात येईल बघा, ही जी नामं आहेत ना, आपली ही जी विशेषणं जी आहेत, ही विशेषणं नामापासून बनलेली आहेत. मग ही नामांपासून बनली, ही नामांपासून बनतात, नामांपासून बनतात. अशा प्रकारे नामांपासून बनलेली जी विशेषणं आहेत त्यांना नामसाधित विशेषण असं म्हणतात. नामांपासून बनलेली नामसाधित, सिंपल. पुढे बघा, धातुसाधित विशेषण. आता मागच्या लेक्चरला मी धातू म्हणजे काय, धातुसाधित म्हणजे काय आणि विशेषण म्हणजे काय, आपलं क्रियापद म्हणजे काय, या तिघांमधला बेसिक फरक तुम्हाला सांगितला होता. आता हे बघा, कर, करत, करतो. याच्यामध्ये कर धातू, करत धातुसाधित किंवा कृदंत आणि करतो हे क्रियापद. म्हणजे जी धातुसाधित जी असतात ना, त्याच्यामध्ये धातू लपलेला असतो, धातू दडलेला असतो. मग आता इथे बघा, हसरी मुलगी, मुलगी कशी, हसरी. त्याच्यामध्ये हस या धातूपासून हसरी हा शब्द तयार झालेला आहे. हस, हसत, हसतो. त्यामुळे हस हा धातू आला त्याच्यामध्ये. मग अशा प्रकारे धातूंपासून बनलेली जी असतात ती धातुसाधित विशेषण असतात. ते हस धातू आहे. खेळती हवा, खेळतो, खेळते, खेळतात. किंवा आपण त्याच्यातला ओरिजिनल शब्द घेतला खेळ, खेळत आणि खेळते. मग खेळ हा ओरिजिनल त्यातला धातू आहे. धातू म्हणजे काय, जे क्रियावाचक शब्द असतात त्या क्रियावाचक शब्दामधला मूळ शब्द त्याला धातू म्हणतात. म्हणजे आता ही सगळी इथली जी क्रिया विशेषणं जी आपली इथे जी विशेषणं जी आहेत ती विशेषणं सगळी धातूपासून बनली आहेत. बघा, नाचरा मुलगा, नाच हा धातू झाला. त्याच्यानंतर पिकलेला आंबा, पिक हा धातू झाला. बघा, आणि काय असतं, ते धातूपासून इतर क्रियावाचक शब्द तयार होतात. पीक पासून पिकतो, पिकते, पिकतात. नाच, नाचतो, नाचते, नाचतात. गा, गातो, गाते, गातात. आणि त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये क्रिया आहे, क्रिया आहे. दळ, दळतो, दळते, दळतात. सिंपल इथे लक्षात ठेवायचं, जी धातूंपासून बनतात त्यांना म्हणायचं धातुसाधित विशेषण. सिंपल, ही धातूंपासून बनलेली आहेत, धातूंपासून बनतात, ती धातुसाधित विशेषण. सिंपल, लक्षात. तिसरं बघा आता, वरचा मजला, खालची वाडी, पुढची गल्ली. आता हा जो मजला आहे, या मजल्याबद्दल वरचा हा जो शब्द आहे तो वरचा हा शब्द अधिक माहिती देतो. त्यामुळे वरचा हे त्याच्यामध्ये झालं तुमचं विशेषण. पण ते विशेषण कसं तयार झालेलं आहे, वर या अव्ययापासून ते तयार झालेलं आहे. बघा, मी गेल्या वेळेस तुम्हाला अव्ययाचे 4 प्रकार सांगितले. मी असं म्हटलं की आता माझ्या डोक्यावर पंखा आहे, मग वर हे काय होईल, डोक्यावर.
जोडून आलं म्हणजे शब्दयोगी अव्यय. मग अशा प्रकारे जी विशेषणं, ही विशेषणं आहेत, जी विशेषणं अव्ययांपासून बनलेली असतात त्या विशेषणाला म्हणायचं अव्यय साधित विशेषण. म्हणजे आता इथे बघा, वरचा मजला, मजला कसा वरचा, वर पासून वरचा शब्द तयार झालेला आहे. खालची वाडी, खाली, झाडाखाली मांजर बसली होती, त्यामुळे खाली हे झालं तुमचं शब्दयोगी अव्यय. त्याच्यानंतर पुढची गल्ली, पुढची हे पुढे पासून तयार झालेलं आहे. दारापुढे ताई रांगोळी काढत बसली होती, मग दारापुढे, पुढे झालं तुमचं शब्दयोगी अव्यय. सिंपल. मग आता लक्षात कसं ठेवायचं, ही जी आहेत अव्यय साधित विशेषण अव्ययांपासून बनतात. सिंपल. लक्षात घ्या. म्हणजे हे लक्षात कसं ठेवायचं, नामांपासून बनलेली असतील नामसाधित, धातूंपासून बनलेली असतील धातू साधित, आणि अव्ययांपासून जर बनलेली असतील तर त्याला म्हणायचं अव्यय साधित. सिंपल आहे. हे इतर प्रकार आहेत. मुख्य प्रकार ते 3 जे आपण पहिल्यांदा सुरुवातीला जे आपण पाहिले ते, आणि हे इतर प्रकार. आता मी 2-4 उदाहरणं तुम्हाला विचारतो. समजा तुम्हाला मी असं म्हटलं की पंढरपुरी तंबाखू, तो पंढरपुरी तंबाखू खातो, या तिघांमध्ये कुठे बसेल सांगा? पंढरपूर पासून पंढरपुरी तंबाखू, म्हणजे ते झालं नामसाधित. व्हेरी गुड. मी असं म्हटलं मधली भिंत, मधली भिंत, घरामध्ये तांदूळ संपले होते, ते झालं तुमचं अव्यय साधित, अव्ययांपासून बनलेलं, त्यामुळे ते झालं अव्यय साधित. टांगती तलवार, धातू साधित. टांग हा धातू आहे ना, टांगतो, टांगते, टांगतात. धातू कसा ओळखायचा? त्याच्यापासून क्रियावाचक शब्द तयार झाले पाहिजेत. म्हणजे कर पासून करतो, करते, करतात. बस पासून बसतो, बसते, बसतात. जसं टांगती तलवार, याच्यामध्ये टांग पासून टांगतो, टांगते, टांगतात. टांग हा धातू झाला. अशा प्रकारे धातूपासून बनलेला आहे, ते झालं तुमचं धातू साधित विशेषण. हा तुम्हाला असं उदाहरण दिलं की आतली बाजू, असं उदाहरण दिलं. समजा तुम्हाला आतली बाजू, काय होईल? आतली बाजू अव्यय साधित, आत. घरा आत, त्यामुळे ते शब्दयोगी अव्यय झालं आतली बाजू. सिंपल आहे ते. त्यानंतर समजा तुम्हाला असं उदाहरण दिलं, वाहती नदी, वाहती नदी कशामध्ये येईल बघा? वाह हा धातू आहे ना, वाह हा धातू आहे, त्यामुळे ते होईल धातू साधित. वाहती नदी, वाह हा धातू आहे, त्यामुळे ते काय होईल? वाहती नदी. हे झालं धातू साधित. सिंपल. बनारसी बोरे, बनारसी बोरे, बनारसी बनारस पासून बनलेला आहे, नामसाधित. उडती चटई, उडती चटई अव्यय साधित. उड हा धातू आहे ना, उडतो, उडते, उडतात, त्यामुळे ते झालं तुमचं अव्यय साधित. सिंपल. लक्षात घ्या. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. नामापासून बनली नामसाधित, धातूंपासून बनली धातू साधित, अव्ययांपासून बनली अव्यय साधित. आता याच्यामध्ये एक गोष्ट फक्त कधी कधी घोळात टाकते, ती कोणती बघा. आता मी इथे असं म्हटलं हसरी मुलगी, हसरी मुलगी, असं हे उदाहरण मी इथे लिहिलेलं आहे. याच्यामध्ये हसरी, हस या धातूपासून बनल्यामुळे ते झालं धातू साधित विशेषण. इथे आता आपण पाहतो आहोत. पण हसरी मुलगी, हसरी हा त्याचा गुण पण झाला, ते गुणविशेषण पण होतं ना. ती मुलगी, प्रत्येक जण हसतात असं नाही हो. काही जण असा चेहरा पाडूनच बसलेले असतात. काही मुलं कधीच हसतच नाहीत, ते नेहमी कुठल्या तरी वेगळ्या विचारात असतात. किंवा काही व्यक्ती आपल्याला फार कमी हसताना दिसतात. मग हसणे हा गुणच झाला ऍक्च्युली. हा त्या मुलीचा त्याचा गुण झाला, त्या मुलीचा. त्याच्यानंतर नाचरा मुलगा हा त्याचा गुण झाला. किंवा हे मी उदाहरण पाहिलं इथे, पिकलेला आंबा, हे पिकलेला आंबा, हे जरी आपण पिकलेला आंबा हे इथे जरी आपण धातुसाधित पाहत असलो तरी पण आंबा कसा पिकलेला हा गुण पण झाला ना त्याचा. मग ते गुणविशेषण सुद्धा होतं. पिकलेला आंबा, नासका आंबा, कच्चा आंबा, ते गुणविशेषण पण होतं. मग धातुसाधित विशेषणं जी आहेत ती धातुसाधित विशेषण गुणविशेषण सुद्धा असतात. त्यामुळे परीक्षेला तुम्हाला पिकलेला आंबा असं दिलं. मी मोरावाळिंब्याच्या पुस्तकांमध्ये जर पाहिलं तर वाळिंबे सरांच्या पुस्तकामध्ये गुणविशेषणामध्ये पण पिकलेला आंबा दिलेला आहे आणि धातुसाधित मध्ये पण दिलेला आहे. मग तुम्ही म्हणाल तिकडेही आहे इकडेही आहे,
तर कारण हे दोन्ही गुणधर्म त्याला लागू पडतात. ते धातुसाधित पण आहे. पिक हा धातू आहे, पिकतो, पिकते, पिकतात, आणि ते गुणविशेषण सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला जे पर्याय देतील त्याच्यामध्ये पिकलेला आंबा असं दिलं, आणि मग पिकलेला आंबा देऊन तुम्हाला पर्याय दिले, नामसाधित विशेषण, धातुसाधित विशेषण, अव्ययसाधित विशेषण आणि गुणविशेषण. तर ते दोन्ही त्याच्यामध्ये अ आणि ड बरोबर असं तुम्हाला दिलं. अ नामसाधित, ब धातुसाधित, क अव्ययसाधित आणि ड गुणसाधित. मग अ धातुसाधित आणि ड गुणसाधित, मग अ आणि ड बरोबर असं त्याचं उत्तर येईल. तर दोन्ही आहेत त्याच्यामध्ये, धातुसाधित होईल आणि ते तुमचं नामसाधित सुद्धा होतं. तिथे जो पर्याय देतील त्याच्यावरून लिहायचा, लक्षात घ्या. फक्त एकदा परीक्षेला MPSCच्या एक कंबाईनच्या परीक्षेला त्यांनी काय केलेलं होतं, त्याचे जे ऑप्शन्स आहेत ते दोन्ही दिलेले होते आणि उत्तर एकच लिहायचं होतं. मग एकच उत्तर लिहायची वेळ आली ना तर मग फक्त धातुसाधित लिहायचं. मग त्याचा आपण खूप खोलवर आणखी खूप खोलात जाऊन विचार केलेला आहे असा अर्थ होतो. म्हणजे तुम्हाला समजा अशा प्रकारे उडती चटई असं उदाहरण दिलं, आणि उडती चटई हा त्याला तुम्हाला पर्यायामध्ये दोन्ही दिलेले आहेत, की धातुसाधित पण दिलेला आहे आणि गुणविशेषण पण दिलेलं आहे. मग तो त्याचा गुण, ती चटई सगळ्या चटया उडत नाही, तो त्याचा गुण पण झाला आणि उड हा धातू पण झाला. पण त्यांनी उत्तरामध्ये फक्त दोन्ही दिलेत तुम्हाला, गुणविशेषण, धातुसाधित विशेषण, आणखी इतर प्रकार दिले, आणि फक्त उत्तर एकच लिहायचं आहे. अ आणि ब बरोबर असं लिहायचं नाही आहे. तर मग ते धातुसाधित विशेषण एवढंच लिहायचं. आणि पर्यायामध्ये धातुसाधित दिलेलं नाहीये, आणि तुम्हाला जर ते तुमचं गुणविशेषण दिलेलं असेल तर मग गुणविशेषण लिहायचं. दोन्ही दिलेले असतील आणि मग ते हल्लेली प्रश्नांचं जे तुम्ही स्वरूप पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये असं देतं, अ आणि ब बरोबर, अ आणि क बरोबर, अ आणि ड बरोबर, फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, असं जेव्हा देतात तेव्हा ही जी धातुसाधित विशेषणं जी आहेत ती धातुसाधित विशेषणं ही गुणविशेषणं सुद्धा होतात. इथे अजिबात घोळात पडायचं नाही, कारण हे गुण पण असतात. हे सगळे गुण आहेत. ती मुलगी कशी हसरी आहे हा त्या मुलीचा गुण झाला, हवा कशी खेळती आहे हा गुण झाला, मुलगा कसा नाचरा हा त्याचा गुण झाला, आंबा कसा पिकलेला हा गुण झाला. त्यामुळे ती गुणविशेषणं सुद्धा असतात. पण याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची, की समजा तुम्हाला असं उदाहरण दिलं की सुगंधी फुले असं उदाहरण आहे, सुगंधी फुले असं तुम्हाला उदाहरण दिलं, तर हे कशामध्ये बसेल सांगा आता मला. तर हे सोलो नामसाधित आहे. हे तुमचं सुगंधी फुले हे तुमचं धातुसाधित होणार नाही, कारण सु हा काही त्यातलं धातू नाहीये. त्या धातूपासून इतर क्रियावाचक शब्द तयार झाले पाहिजेत. त्यामुळे इथे याच्यामध्ये धातू आपल्याला वेगळा काढता येत नाहीये. त्यामुळे सुगंधी फुले हे जे सुगंधी हा जो शब्द आहे हा सुगंधी याच्यामध्ये गुणविशेषणच होईल. हे गुणविशेषणच आहे. हे तुमचं धातुसाधित विशेषण होणार नाही. त्यामुळे काही जी गुणविशेषणं जी आहेत ती धातुसाधित विशेषणं होतात तसं नाही. पण धातुसाधित विशेषणं ही गुणविशेषणं असतात. याच्यामध्ये अजिबात घोळ घालायचा नाही. हा समजा तुम्हाला असं उदाहरण दिलं की काटेरी झुडूप, काटेरी झुडूप, झुडूप कसं आहे गुणविशेषण, त्यामध्ये गुणविशेषण होईल. सुके मासे दिले तुम्हाला, ड्राय फिश, तुमच्यापैकी काही जण मासे खात असाल तर ड्राय फिश असं दिलेलं आहे. तर मला सांगा ड्राय फिश कशामध्ये येईल, सुके मासे, गुणविशेषण आहे. धातू म्हणजे काय, क्रियावाचक असायला. याच्यामध्ये धातुसाधित म्हणजे याच्या सगळ्यात क्रिया आहे. ती मुलगी हसते आहे, ही हसण्याची क्रिया झाली. तो नाचतोय, क्रिया झाली. आता गणपतीला सगळ्या जणांनी विसर्जनाला नाचून घेतलं, क्रिया आहे त्याच्यामध्ये. हवा खेळती, खेळती हवा म्हणजे ती काही एकाच ठिकाणी थांबणार का, त्याच्यामध्ये क्रिया आहे, ती वाहत राहणार, त्यामुळे क्रिया आहे. पिकलेला आंबा, क्रिया झाली, तो पिकला आंबा. मग त्याच्यामध्ये इथे हे क्रियादर्शी असतात ऍक्च्युली. आणि जे मी तुम्हाला सांगितले गुणविशेषणं जी आहेत ना त्याच्यामध्ये क्रियादर्शी धातू नसतो, हा फरक लक्षात घ्या. मी सुगंधी फुले, ती फुलं सुगंध देतात, ती काही क्रिया करत नाहीत, कळलं ना. तर त्यामुळे त्याच्यातला आणि याच्यातला फरक लक्षात घ्या. तर धातुसाधित विशेषणं ही सगळी गुणविशेषणं होतात, पण सगळी ओरिजिनल काही जी गुणविशेषणं आहेत ती ओरिजिनल गुणविशेषणं जी आहेत ती तुमची धातुसाधित विशेषणं होणार नाहीत, हा फरक लक्षात घ्या. त्यानंतर अव्ययसाधित विशेषणामध्ये ती अव्ययांपासून बनलेली असतात, ती असतात तुमची अव्ययसाधित विशेषणं. सिंपल आहे. याची आणखी आपण उदाहरणं पाहूया.
म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुढे जाऊ आपण, काही उदाहरणं पाहू, म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येईल. आता इथे बघा, आता हा विशेषणांचा प्रकार ओळखा. आता इथे मी काही उदाहरणं घेतलेली आहेत. त्या उदाहरणावरून तुम्ही मला जरा ओळखून दाखवा, म्हणजे मला लक्षात येईल तुम्हाला हे समजलेलं आहे. आता इथे बघा, त्याला बिचाऱ्याला. मग आता इथे त्याला हा जर शब्द घेतला, त्याला बिचाऱ्याला, हा बिचारा हा माणूस झाला, तर त्याला हे काय होईल, तो त्याला सार्वनामिक विशेषण. बरोबर आहे. त्याच्यानंतर नाचणारा, वाकलेला, जळता, एवढंच दिलं तुम्हाला. मग काय लिहिणार तुम्ही, धातू साधित विशेषण. व्हेरी गुड. बघा इथे नाच, वाक, जळ, कारण याच्यामध्ये काय आहे, धातू आहे आणि धातूपासून बनलेली आहेत. त्यांनी एवढेच शब्द दिलेले आहेत. हे सगळे PYQ आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, आणि ते पुन्हा पुन्हा इकडे तिकडे रिपीट झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाची मी वर्ष लिहिलेली नाही आहेत. तर नाचणारा हा नाच धातूपासून बनला आहे, वाकलेला वाक धातूपासून बनलेला आहे, जळता हा जळ, जळतो, जळते, जळतात, त्याच्यामध्ये धातू आहे. क्रियावाचक धातू म्हणजेच तो क्रियावाचकच शब्द असतो, पण तो ओरिजिनल शब्द. तर मग अशा प्रकारे ही झाली तुमची धातू साधित विशेषणं. आता पुढचं बघा, तिसरं, गडद अंधार. गडद अंधार पडलेला होता. सांगा, गडद अंधार हे गुणविशेषण. आता हे बघा, हिरवे हिरवे गार गालीचे. आता गालीचे हे नाम होईल, हे तुमचं नाम आहे, आणि या नामाबद्दल हे शब्द माहिती देतात. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या मखमालीवरती फुलराणी खेळत होती. तुम्ही कविता ऐकली असेल. तर मग हिरवे हिरवे गार हे काय होईल, काय होईल, गुणविशेषण. बरोबर आहे. आता इथे बघा, नेक्स्ट पहा, रस्त्याच्या बाजूने काही माणसे चालली होती. याच्यामध्ये काही हा जो शब्द आहे त्याला अंडरलाईन करून दिली आणि सांगितलं विशेषणाचा प्रकार ओळखा. काय येईल, संख्या विशेषण, आणि ते पण अनिश्चित. काही म्हणजे नेमकेपणाने आपल्याला सांगता येत नाही. काही माणसं चालली होती, तुझी 10, 12, 15, 20, नेमकी किती ते आपल्याला सांगता येत नाही, निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे काही हे जे आहे, हे काही हा जो शब्द तुमचा, त्याच्यातली संख्या सांगता येत नाहीये निश्चितपणे, म्हणून हे तुमचं झालं अनिश्चित संख्या विशेषण. आणि अनिश्चित संख्या विशेषणाला दुसरं नाव आहे, मगाशी सांगितलं होतं, बघूया कितपत लक्षात आहे तुमच्या. काय अनिश्चितलाच काय म्हणतात, सामान्य. सामान्य विशेषण. अनिश्चितसाठी सामान्य विशेषण. म्हणजे तुम्हाला जर परीक्षेला विचारलं की सामान्य विशेषण कोणते आहे याच्या वाक्यामध्ये, तर मग अरे सामान्य विशेषण आपल्याला काही तुम्हाला शिकवलं नाहीये असं नाही. तर अनिश्चितला सामान्य शब्द अनेक पुढे सुद्धा काही जे आपण प्रकार पाहणार आहोत ना, त्याच्यामध्ये अनिश्चितला सामान्य हा एक शब्द पर्यायी वापरलेला आहे. मग त्यामुळे काही हे तुमचं होईल अनिश्चित किंवा सामान्य संख्यावाचक विशेषण. ठीक आहे. आता पुढचं बघा, पुढचा प्रश्न जो आहे तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. हे विशेषण विकारी नाही असं दिलेलं आहे. हे विशेषण विकारी नाही असं दिलेलं आहे बघा. हे विशेषण विकारी नाही. आता इथे हे उदाहरण बघा, 6वा प्रश्न बघा. आता हे विशेषण विकारी नाही काय येईल बघा. आता त्याच्यामध्ये दिलेलं पांढरा, कडू, तांबडा, मोठा. आता कोणतं विशेषण विकारी नाही, जर वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलाय. काय आहे विकारी आणि अविकारी मधला फरक काय आहे. विकारी म्हणजे त्याच्यामध्ये बदल होतात ती विकारी, आणि ज्याच्यामध्ये बदल होत नाहीत त्यांना म्हणायचं अविकारी. आपण अगदी पहिल्याच लेक्चरला पाहिलं होतं, आणि त्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ पहिल्या दिवशी थोडासा इथे नेटचा इश्यू होता, पण मला असं वाटतं की रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला तो पाठवलेला होता. आणि त्या रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये विकारी म्हणजे काय आणि अविकारी म्हणजे काय पहिल्याच लेक्चरला आपण पाहिलं. विकारी म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होतो, म्हणजे कसं बघा, चांगला, चांगली, चांगले, म्हणजे ते झालं विकारी, त्याच्यात बदल झाला. पण ज्याच्यामध्ये बदल होत नाही, तो शब्द तसाच राहतो, त्याला म्हणायचं अविकारी. अव्यय अविकारी असतात. म्हणजे समजा आम्ही असं म्हटलं, तो मोठ्याने ओरडला, ती मोठ्याने ओरडली, ते मोठ्याने ओरडले, मोठ्याने मोठ्याने मोठ्याने, त्याच्यात बदल झाला नाही, मग ते झालं तुमचं अविकारी. पण तोती ते बदल झाला की ते विकारी. आता मला असं सांगा, इथे पांढरा, कडू, तांबडा आणि मोठा याच्यामध्ये कोणतं विशेषण
विकारी नाही. विकारी नाही म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत नाही, तर ते कडू मध्ये बदल होत नाही. आणि मी गेल्या वेळेस सांगितलं होतंय बघा, पांढराचं काय होतं, अनेक जर बगळे, तो पांढरा बगळा तिथे बसलेला आहे आणि अनेक असतील तर पांढरे म्हणजे याच्यामध्ये बदल होतो. तांबडे बदल होतो, मोठे बदल होतो. पण कडू मध्ये बदल होतोय का? नाही. कडूचं कडूच राहतं. हा, कडू फळे, हा, किंवा कडू कारले, ते कडूचं कडवे बिडवे असं काही होत नाही, कडे वगैरे असं काही होत नाही. त्यामुळे याचं उत्तर येईल कडू. आता हे गालीचे हे नाम आहे ना, आणि या नामाबद्दल माहिती देणारे शब्द हिरवे हिरवेगार हे काय आहे? त्याचं विशेषण आहे. मग आता हे हिरवे हिरवेगार हे विशेषण आहे, कुठल्या प्रकारातल्या विशेषणांमध्ये बसेल? हा त्यांचा गुणधर्म सांगितला. गालीचे कसे हिरवे हिरवेगार गालीचे, त्यामुळे ते झालं गुणविशेषण. त्याच्याबद्दल त्यांचा गुण सांगितला. गालीचे कसे हिरव्या रंगाचे, त्यामुळे हे गुणविशेषण आहे. सिंपल. गालीचे म्हणजे नाम, गालीचे म्हणजे आपण जे तुम्ही गालीचे अंतरता ना, सतरंजा किंवा छान घरामध्ये कोण पाहुणे येणार असेल तर विशिष्ट त्याच्यामध्ये नक्षीकाम केलेले गालीचे आपण टाकतो. आता हे कवितेमधले गालीचे म्हणजे ती हिरवळ अशा अर्थाने, आणि ते हिरवे हिरवेगार ही त्याची माहिती दिलेली आहे. काळी मांजर आडवी गेली, मग ते काळी मांजर याच्यामध्ये काळी हे काय होईल? विशेषण. आणि कुठल्या प्रकारातलं विशेषण? गुणविशेषण. काळी मांजर गुणविशेषण होईल. सिंपल आहे. ठीक आहे. मग तसं इथे हिरवे हिरवेगार हे झालं तुमचं गुणविशेषण. आता इथे बघा, त्याच्यामध्ये हे विशेषण विकारी नाही, तर कडू हे जे आहे ते विकारी नाही. विकारी नाही म्हणजे त्याच्यात बदल होत नाही. कडूचं कडूच राहतं, त्याच्यामध्ये बदल होत नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. आता समजा तसंच आंबट बघा, आंबट चिंच, मग ते विकारी आहे की अविकारी आहे सांगा मला? आंबट हा शब्द, आंबट हे सुद्धा कसं आहे? अविकारी आहे, त्याच्यात बदल होत नाही. आंबटचं आमटे होतं का? नाही. गोडाचं गोडे होतं, खाराचं खारे होतं, पण आंबटचं आमटे असं होत नाही. बदल नाही झालं की अविकारी. अविकारी ज्याच्यावर विकार होत नाही, ज्याच्यात बदल होत नाही, तर याच्यामध्ये बदल न होणारं फक्त कडू आहे. आलं लक्षात? सिंपल. ठीक आहे. आता इथे बघा, अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप, ही कुठल्या प्रकारातली विशेषणं आहेत सांगा? ही संख्या विशेषणं आहेत. पण त्या संख्या विशेषणाच्या प्रकारामध्ये जर तुम्ही गेलात तर अर्धी रक्कम, अर्धी रक्कम तू घरी द्यायची आणि अर्धी रक्कम तुला काय मौज मजा करायची ती कर. आई वडील सांगतात कामाला लागलास ना, आतापर्यंत आम्ही तुम्हाला पोचलं, आता अर्धी रक्कम घरी द्यायची घर खर्च चालवायला, आणि अर्धी रक्कम तुला काही मौज मजा करायची ती कर. मग अर्धी हे अपूर्णांकवाचक संख्या विशेषण. पाव हिस्सा, हा, त्या जमिनीचा पाव हिस्सा मला दे, परत अपूर्णांक आहे. पाऊण मीटर कापड, पाऊण माप, हे अपूर्णांकवाचक झालं. सिंपल. ठीक आहे. आता हे बघा, याच्यामध्ये जरा कधी कधी थोडासा घोळ होण्याचा संभव असतो. असल्या झोपड्या ठेवून काय करायचे? असल्या म्हणजे ह्या, हे आहे, ह्या आहे तो शब्द. ह्या झोपड्या ठेवून काय करायचं आहे? आता त्या झोपड्या ज्या आहेत त्या झोपड्या SRA मध्ये जाऊ देत आणि तिथे टोलेजंग इमारती राहू देत, त्यांनाही राहायला चांगलं घर मिळेल. झोपडपट्टीवासियांना चांगली घरं मिळतील, आणि त्याच्यावरती आणखी इमारत, मोठी इमारत टोलेजंग उभा राहिली तर इतरांना सुद्धा निवारा मिळेल. मग असल्या झोपड्या ठेवून काय करायचं म्हणजे ह्या. मग ते काय होईल? कुठल्या प्रकारातलं विशेषण? सार्वनामिक विशेषण. या झोपड्या. आणि असंही त्यांनी एकदा विचारलं, असला नवरा नको ग बाई, म्हणजे हा नवरा नको, असला दोंडा नको, असला नवरा नको ग बाई, म्हणजे हा नवरा नको अशा अर्थाने. तर त्यामुळे असल्या, तसल्या हे जे आहे सार्वनामिक विशेषणामध्ये. आता मी मगाशी पिकलेला आंबा जे सांगितलंय ना, ते परत एकदा इथे मी उदाहरण पुन्हा एकदा मी रिपीट करतो. तर पिकलेला बरोबर, धातुसाधित ॲज वेल ॲज ते काय असतं? गुणविशेषण पण आहे. पंढरपुरी तंबाखू मगाशी मी घेतलं होतं, पंढरपुरी तंबाखू काय होईल? पंढरपुरी तंबाखू हे जे आहे हे तुमचं नामसाधित विशेषण. ठीक आहे. आता जरा थोडं पुढे जाऊया आपण. पुढे जाऊ. बघा आता इथे बघा, दयाळू माणूस, दयाळू माणूस, पिकलेला आंबा झालंच आहे आपलं. दयाळू माणूस, त्याचे दोन मी इथे ऑप्शन लिहिलेले आहेत. दोन्ही बरोबर आहेत का बघा?
गुणविशेषण आणि नामसाधित विशेषण. गुणविशेषण तर आहेच, तो माणूस कसा दयाळू आहे, दयाळू माणूस, क्रूर माणूस, लबाड माणूस, धूर्त माणूस, म्हणजे ही त्याची विशेषणं झाली. त्यामुळे तो त्याचा गुण सांगितला, दयाळू हा त्याचा गुण सांगितला. आणि त्याचबरोबर दया हे जे आहे ना, तो नामाचा एक प्रकार सुद्धा होतो. म्हणजे तो CID मधला दया नाही, किंवा तुमची तारक मेहता का उलटा चष्मा मधली दया नाही. ही दया म्हणजे काय, हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाव. दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती. म्हणजे दया, क्षमा, शांती ही झाली तुमची भाववाचक नाव, म्हणजे आपल्याला बोटाने दाखवता येत नाही. मला त्याची दया आली, एवढी दया आली, एवढी दया आली, ही बघा ही दया, असं दाखवता येत नाही. ती दया आपल्याला दाखवता येते, जी तुमची तारक मेहतामध्ये जिम्मा फुगड्या घालायची, गरबा खेळायची, ती दया, हाडा मासाची दया. तर ती दया आपल्याला, जेठालालची पत्नी दया आता हल्ली दूरदर्शनवर दिसत नाही म्हटल्यावर ते विशेष नाव. आणि मला त्याची दया आली म्हटलं की ते झालं भाववाचक नाव. म्हणजे कुठल्याही प्रकारे हे नामापासून बनल्यामुळे हे नामसाधित सुद्धा होतं. आता पुढचं बघा, चारही दिशा. चारही दिशा काय होईल, साकल्य. तर चारही दिशा, चारच्या चारही, चारही दिशा. गुलाल बुक्का उधळल्यामुळे काल गणपती विसर्जन होतं. या चारही दिशा ज्या आहेत, त्या चारही दिशा रंगीत झाल्या, सगळीकडे गुलाल बुक्क्याने चारही दिशेला रंग उधळले. मग ते चारही सर्वच्या सर्व, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, हे झालं सर्वच्या सर्व. त्यामुळे इथे चारही हा जो शब्द आहे ते होईल तुमचा साकल्य. ठीक आहे. आणि चार दिशा म्हटलं तर, चार दिशा म्हटलं असतं तर पूर्ण संख्यावाचक. चार दिशा, चार मुख्य दिशा आहेत, पूर्ण संख्यावाचक. ठीक आहे. आता पुढे बघा, इथे मी काही उदाहरणं दिली तर मला पटपट पटपट त्याची उत्तरं सांगायची आहेत. उडती पाखरे, उडती पाखरे, उड धातूपासून बनलेली आहेत, बरोबर आहे. हा, सहस्त्र. आता सहस्त्र याचा अर्थ 1000 होतो, हा लक्षात घ्या. शतक म्हणजे 100. सहस्त्र आणि शतक मध्ये गोंधळ घालू नका. शतक म्हणजे 100, सहस्त्र म्हणजे 1000. त्यामुळे 1000 किरण हे काय होईल, याचं उत्तर काय होईल, येईल पूर्ण संख्यावाचक. आता पुढे बघा, 8वा पुत्र, मगाशीच सांगितलं होतं मी, श्रीकृष्ण देवकीचा 8वा पुत्र होता, क्रमवाचक. त्यानंतर बघा पुढे एकंदर माणसं, हे मी कंसात अनिश्चित लिहिलंय, बरोबर आहे का. एकंदर माणसांना हल्ली फार धूर्त झालेली आहेत. मग एकंदर माणसं म्हणजे नेमकी किती माणसं हे सांगता येत नाही, त्यामुळे ते झालं अनिश्चित. आणि धूर्त माणसे असं म्हटलं तर धूर्त माणसे. गुणविशेषण, धुतलेले तांदूळ म्हटलं तर, धुतलेले तांदूळ म्हणजे तुम्ही उकडीचे मोदक जे करता ना, त्याला तांदूळ धुवून मग ती आई वाळवते, आणि धुतलेले हे काय होईल, धातू साधित. धुणे हा धातू होतोय ना, त्यामध्ये क्रिया आली, बरोबर आहे. आता पुढे बघा, झाकली मूठ. झाकली मूठ 1.25 लाखाची असं म्हणतो आपण. हा, त्याचा अर्थ म्हणजे आपल्याला घरातल्या गोष्टी ज्या त्या घरातच ठेवाव्यात. झाकली मूठ काय होईल, झाक हा धातू आहे ना. मी कोंबडीला संध्याकाळ होता झाकून ठेवलं. गावामध्ये कोंबड्या वगैरे झाकून ठेवतात, दिवसभर असं हिंडायला पाठवतात, आणि मग संध्याकाळ झाली की त्या कोंबड्या घरी परततात, आणि मग टोपली खाली झाकून ठेवतात. नाहीतर साप बीप येऊन ते कोंबडीची पिल्लं पळवू शकतो, किंवा आणखी कुठली जनावरं येऊन ते कोंबडीची पिल्लं खाऊ शकतात, म्हणून ती झाकून ठेवतात. मग त्याच्यामध्ये क्रिया आली, झाक हा धातू आला, त्यामुळे झाकली मूठ हे होईल तुमचं अव्यय साधित. झाक हा अव्यय आहे. पुढे बघा, पहिला, दुसरा, तिसरा, सिंपल, हे झालं क्रमवाचक, कंसामध्ये दिलेलं आहे. हा, आणि एकदा त्यांनी परीक्षेला विचारलं होतं, एकदा, दोनदा, तीनदा, 100दा, 1000दा. मग हे आवृत्तीवाचक. त्याची एकदा आवृत्ती काढली, दुसऱ्यांदा काढली, तिसऱ्यांदा काढली. आता मोरावाळिंब्यांच्या पुस्तकांची अनेक वेळा अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत. कारण MPSCचा अभ्यास करण्यासाठी एक ऑथेंटिक बुक म्हणून मोरावाळिंब सरांचं पुस्तक सगळेजण वापरतात. त्यामुळे ही जरी अनेक वेळा हे केलेली आवृत्ती, एकदा, दोनदा, 1000दा. फक्त मोरावाळिंब्यातल्या सगळ्या गोष्टी नाही करायच्यात, कारण ही आता तुमची जी परीक्षा जी आहे ना, ती परीक्षा तुमची सरळ सेवा भरती आहे, आणि त्यातला जो सगळा खूप डिटेल अभ्यास जो आहे तो तुमचा कंबाईनच्या परीक्षेला वगैरे विचारतात. तर मी हा सगळा एक्झाम ओरिएंटेड भाग आपण इथे सगळा घेणार आहोत, त्याच्यावर फोकस करून तेवढं वाचा तुम्ही परीक्षेला. तर आता इथे बघा, एकदा, दोनदा, 1000दा आवृत्तीवाचक. आता इथे 4 उदाहरणं दिलेली आहेत मी, त्याच्यामधलं तुम्ही धातुसाधित विशेषण कोणतं आहे ते तुम्ही ओळखायचं आहे.
इथे 4 उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की धातुसाधित विशेषण ओळखा. स्वप्नाळू मुलगा, निरोगी मूल, लबाड कोल्हा आणि पडका किल्ला अशी ही 4 उदाहरणं आहेत. तर त्याच्यामधलं धातुसाधित ओळखायचं. स्वप्नाळू मुलगा हे काय होईल, नुसतं स्वप्न पाहतो, ह्याव करीन त्याव करीन, नुसतीच स्वप्न असतात. हे काय झालं, त्याचं गुणविशेषण स्वप्नाळू मुलगा. त्यानंतर लबाड कोल्हा काय होईल, परत गुणविशेषण. कोल्हा कसा लबाड, माणसामध्ये सुद्धा प्राणी लपलेले असतात हो. काही जणांना धूर्त असतात, त्यामुळे लबाड कोल्ह्यासारखं असं म्हणतो. काही जणांना वाघ सिंह असतात, काही जण वाघासारखे डरकाळी फोडतात, याला मारीन त्याला मारीन वाघ. काही जण भित्रे असतात सशासारखे. जसं प्रत्येक माणसामध्ये कुठला तरी प्राणी लपलेला असतो, वेळ येत असतो बाहेर पडतो, मग आपल्याला कळतं अरे हा असा होता म्हणून. तो लबाड कोल्हा. निरोगी मूल हे काय होईल, निरोगी मूल गुणविशेषण. त्यामुळे ही सगळी गुणविशेषणं आहेत. आणि पडका किल्ला, हे पडका तुमचं धातुसाधित होईल. पडतो, पडते, पडतात. पड हा धातू आहे, बरोबर. त्यामुळे त्या पडका किल्ला हे धातुसाधित विशेषण झालं, सिंपल. ठीक आहे. आता पुढे बघा, मी पुढचं उदाहरण मी इथे घेतलेलं आहे. मी रसाळ फणस आणला, असं ते उदाहरण आहे. आता इथे बघा, त्याच्यामध्ये मी रसाळ फणस आणला, यामध्ये रसाळ हे काय होईल, कुठल्या प्रकारातलं विशेषण होईल, जरा सांगण्याचा प्रयत्न करा. रसाळ फणस. रसाळ फणसाचे प्रकार असतात ना, रसाळ फणस, कापा फणस, बरका फणस. त्यामुळे इथे रसाळ, मी रसाळ फणस आणला, रसाळ हे फणसाचं विशेषण झालं, गुणविशेषण. ठीक आहे. आता इथे बघा, इथे मी 3 उदाहरणं दिलेली आहेत. सोनेरी सूर्य. आता सूर्य जो सूर्यास्त होतो, तो सूर्य बुडत असताना सोनेरी रंगाचा दिसतो आणि त्याच्यावर कविता लिहिली आहे, सायंकाळची शोभा. भारत आंब्यांची कविता आहे. कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. म्हणजे सूर्यास्त होताना सोन्यासारखा तप्त सूर्य दिसतो आपल्याला. तर तो, आणि आपण तुम्ही माथेरानला जर कधी गेला तर ते सनसेट पॉइंटला जाता तुम्ही, तर ते सोनेरी सूर्य. सोनेरी सूर्य कशात बसेल, गुणविशेषण. आणि एक सूर्य, एकच आहे सूर्य, एकच आहे आकाशामध्ये, एक सूर्य पूर्ण संख्यावाचक. आणि मावळणारा सूर्य. मावळणारा सूर्य बघण्यासाठी लोकांनी सनसेट पॉइंटवर गर्दी केली होती. मग मावळणारा सूर्य काय होईल, धातुसाधित. मावळतो हा धातू आहे ना, त्याच्यामध्ये क्रिया आली. मावळतो, मावळते, मावळतात. मावळ त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, क्रिया आलेली आहे. त्यामुळे क्रिया आल्यामुळे मावळणारा सूर्य हे तुमचं झालं धातुसाधित विशेषण. ठीक आहे, सिंपल आहे. आता पुढचं बघा, मला फिकट पिवळे फूल आवडते. आता ना याच्यावर कधी कधी असाही प्रश्न विचारतात. हे वाक्य आहे बघा शेवटचं 24, मला फिकट पिवळे फूल आवडते, असं वाक्य आहे, लास्ट वाक्य. एकदा परीक्षेला त्यांनी असं विचारलं होतं की या वाक्यामध्ये एकूण विशेषणे किती आहेत, असं जर विचारलं तर काय लिहाल. या वाक्यात एकूण विशेषणे किती आहेत, 2 आहेत ना, 2. बघा आता, फिकट आणि पिवळे. फिकट म्हणजे डार्क नसलेलं, पेस्टल शेड असलेलं. त्याच्यानंतर पिवळे फूल मला आवडते. पिवळ्या विविध शेड्स असतात ना, लाल रंगालाही शेड आहेत, पिवळ्या रंगाला सुद्धा शेड आहेत. मग याच्यामध्ये 2 विशेषण आहेत, पिवळे आणि फिकट. ठीक आहे. मग आता पिवळे आणि फिकट ही कुठल्या प्रकारातली विशेषणं होतील सांगा मला. फिकट पिवळे फूल आवडते कुठल्या प्रकारातलं विशेषण होईल, ते होईल तुमचं गुणविशेषण. ठीक आहे, आलं लक्षात. तो गुणविशेषणाचा भाग झाला. तर इथे गुणविशेषणं जी आहेत त्या गुणविशेषणाचे खरं हे जे प्रकार आहेत ते गुणविशेषणाचे प्रकार, विशेषणाचे प्रकार तसे संपलेले आहेत. पण कधी कधी गुणविशेषणाच्या स्थानावरून, गुणविशेषण त्या वाक्यात कुठे आलेलं आहे त्याच्यावरून पण त्याचे काही प्रकार बनतात. ते कोणते प्रकार ते बघूया आता आपण. आता इथे बघा, मी 2 विधानं लिहिलेली आहेत, 1 आणि 2. आंबट बोरे आहेत, बोरे आंबट आहेत टोपलीतली, अशी मी 2 उदाहरणं लिहिलेली आहेत. आता पहिलं जे विधान आहे त्याच्यामध्ये आंबट बोरे आहेत, आंबट बोरे आहेत, खाणार का, पण ती आंबट बोरं आहेत. ती आंबट खाण्याची जर तुझी खाता येत, खायला आवडत असतील तर तू खा बाबा, ती आंबट बोरं आहेत. आणि ते बोरे आंबट आहेत ती टोपलीतली, असं म्हटलेलं आहे.
तर पहिल्या वाक्यामध्ये विशेषण कोणतं आहे? आंबट. दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा विशेषण काय आहे? आंबट. पण पहिलं आणि दुसरं विशेषण याच्यामध्ये काय फरक आहे? आंबट. त्याच्यावरून त्याचे आणखी 2 प्रकार पडतात. ते काय आहे बघा? आंबट बोरे आहेत. आंबट बोरे हे जे आंबट विशेषण जे आहे हे या नामाच्या अगोदर आलेलं आहे. विशेषण नामाच्या अगोदर आलेलं आहे. मग ते नामाच्या अगोदर येत असेल, आधी येत असेल तर त्याला म्हणायचं अधिविशेषण. जी विशेषणं नामाच्या आधी येतात ती अधिविशेषणं. पूर्वी येतात नामाच्या पूर्वी त्याला म्हणायचं अधिविशेषण. सिंपल. आणि त्यालाच पूर्वविशेषण असं पण म्हणतात. पूर्व म्हणजे आपण असं म्हणतो ना की चित्रपटाचा पूर्वार्ध चांगला होता, म्हणजे इंटरव्हल पर्यंत चित्रपट चांगला होता, आम्ही बघितलं, तो चित्रपट जो आहे तो फिल्म बर्दाश्त किया हम लोगों ने, सोसला तो चित्रपट. आणि याच्यानंतर तुमच्या इंटरव्हल नंतर तो चित्रपट बघणेबलच काही नव्हतं त्या चित्रपटामध्ये. मग ते उत्तरार्ध म्हणजे नंतरचा भाग, पूर्वार्ध म्हणजे पूर्वीचा भाग. म्हणून त्याला दुसरं एक पर्यायी नाव आहे अधिविशेषणाला पूर्वविशेषण. म्हणजे विशेषण अगोदर येत असेल तर ते पूर्वविशेषण. आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा, बोरं आंबट आहेत, विशेषण नंतर आलेलं आहे. मग विशेषण नंतर आलं की मग त्याला म्हणायचं विधिविशेषण किंवा उत्तर विशेषण. उत्तरार्ध म्हणजे नंतरचा असं आपण म्हणतो. जसं जर तुम्ही सगळी यंग मुलं आहात, सगळी 25 वयोगटातली असाल, 25 पेक्षा कमी असाल, म्हणजे तुमच्या आयुष्याचा पूर्वार्ध चालू आहे. आणि माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर माझ्या आयुष्याचा आता उत्तरार्ध चालू आहे. म्हणजे पूर्वार्ध अगोदरचा, उत्तरार्ध नंतरचा. मग त्याच्यावरून ती नावं दिलेली आहेत, पूर्वविशेषण आणि उत्तर विशेषण. विशेषण अगोदर आलं तर त्याला पूर्वविशेषण म्हणायचं, विशेषण नंतर आलं तर त्याला म्हणायचं विधिविशेषण किंवा उत्तर विशेषण. याच्यावर पण प्रश्न विचारतात, लक्षात घ्या. हे विशेषणाचे जागेवरून प्रकार, स्थानावरून प्रकार. मग ते विशेषणाचं स्थान कुठे आहे त्या वाक्यामध्ये? नामाच्या आधी आहे तर अधिविशेषण, नामाच्या नंतर आहे तर विधिविशेषण. सिंपल आहे. ठीक आहे. आता इथे मी 2 उदाहरणं लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये अधिविशेषण आहे की विधिविशेषण आहे ते तुम्ही जरा मला ओळखून दाखवायचं आहे. वाक्य बघा, एका तळ्यात होती बदकांची पिल्ले सुरेख. याच्यामध्ये कोणतं विशेषण आहे सांगा मला. आता इथे सुरेख हे जे आहे हे सुरेख याच्यामध्ये विशेषण आहे, पण ते विशेषण नंतर आलेलं आहे. ते विशेषण नंतर आलेलं आहे. त्यामुळे विशेषण नंतर आल्यामुळे हे तुमचं होईल विधिविशेषण. हे झालं तुमचं विधिविशेषण, नंतर आलेलं आहे. बदकांची पिल्लं सुरेख आहेत नंतर. आणि समजा त्याला विधिविशेषण नाही दिलं तर आतापर्यंत जे आपण काही मुख्य प्रकार पाहिले त्याच्यामध्ये हे कुठल्या प्रकारात बसेल? सुरेख पिल्ले, सुरेख पिल्ले. कशामध्ये बसेल? सुरेख गुणविशेषण. म्हणजे एकच जे विशेषण आहे ना ते विविध प्रकारामध्ये बसता. लक्षात ठेवा, तिथे काय पर्याय दिलेला आहे त्याच्यावरून ते उत्तर लिहायचं. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, धातुसाधित विशेषण ही गुणविशेषण पण होतात. परत त्या वाक्यात त्याचं स्थान कुठे आहे? अगोदर असेल तर ती अधिविशेषणं होतील, नंतर आली तर ती विधिविशेषणं होतील. असं सासर सुरेख बाई, याच्यामध्ये काय अधिविशेषण की विधिविशेषण? विधी. सासर सुरेख नंतर आलेलं आहे. अंबानी, टाटा बिर्ला यांच्या घरात लग्न झालं की सुरेखबाई सासर. झोपडपट्टीत भांडी घासावी लागली तर नाही, बरोबर नाही, बंडल सासर. तसं ते आता इथे सुरेख नंतर आलेलं आहे. नंतर आलेल्यामुळे ते होईल विधिविशेषण. सिंपल आहे. आता बघा, मामाने रसाळ फणस आणला. मगाशी मी तुम्हाला सांगितलं रसाळ हे जे आहे गुणविशेषण आहे, पण आता इथे सांगा मला अधिविशेषण आहे की विधिविशेषण आहे? अगोदर आलेला आहे. अगोदर आल्यामुळे फणस कसा रसाळ? अगोदर आल्यामुळे हे तुमचं झालं अधिविशेषण. सिंपल. ठीक आहे. नंतर आलं विधिविशेषण, अगोदर आलं अधिविशेषण. तर त्याच्यामधला फरक लक्षात घ्या. आता आणखी एक मी उदाहरण फळ्यावर लिहितो आणि त्या उदाहरणावर मला ओळखून दाखवा की समजा असं एक वाक्य आहे, रात्रीच्या, परीक्षेला विचारलंय अनेक वेळा ते, चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.
आता मला याच्यामध्ये आधी सांगा विशेषण कोणतं आहे आणि त्या विशेषणाचा प्रकार कोणता आहे सांगा मला. विशेषण कोणतं? मोहक. बरोबर आहे. गुलमोहर हे काय आहे? नाम. गुलमोहराचं झाड पाहिलंय का? हिवाळ्यामध्ये ना त्याला खूप लाल रंगाची फुलं येतात छान. आणि मी एकदा वर्गात विचारलं विद्यार्थ्यांना की काय रे गुलमोहराचं झाड पाहिलंयस का? हो म्हणे सर आम्ही ना घरामध्ये लावलंय गुलमोहर, आमच्या कुंडीमध्ये लावलंय. कुंडीत लावता येतो गुलमोहर. ते वडाचं किंवा पिंपळाच्या झाडासारखं अवाढ उभे प्रचंड मोठं झाड असतं, रस्त्याच्या कडेला उगवतं, ते लावतात. म्हणजे ते ॲक्च्युली मॉरिशियसमध्ये ओरिजिनल त्याचा उगम होता, तिकडून ते झाड इथे आणलं गेलं. तर ते रात्री आणि याच्यामध्ये विशेषतः काय होतं, त्याची जेव्हा हिवाळ्यामध्ये पानझड होते, पानं झडझडतात सगळी आणि लाल रंगाची लाल भडक फुलं येतात आणि खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं ते झाड. तर मग हे इथे असं वाक्य, हे वाक्य ना त्यांनी खूप वेळा परीक्षेला विचारलेलं आहे. रात्री या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, यातलं विशेषण तुम्ही ओळखलं मोहक. आणि हे मोहक हे कुठल्या प्रकारातलं विशेषण होईल? विधी विशेषण नंतर आलेलं आहे. आणि विधी विशेषण नाही दिलं तर मग त्या मुख्य प्रकारात कोणतं येईल सांगा मला? मोहक गुलमोहर गुणविशेषण होईल, ते होईल गुणविशेषण, कारण त्या गुलमोहराचा तो गुण सांगितलेला आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. तर हे तुम्हाला अधिविशेषण आणि विधिविशेषण लक्षात आलेलं आहे. अधिविशेषण म्हणजे अगोदर येतं आणि विधिविशेषण जे आहे ते विधिविशेषण नंतर येतं. हा, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता इथे बघा आयोगाने काही विचारलेले प्रश्न आहेत, ते आपण जरा काही घेऊ. म्हणजे आतापर्यंत जे मी घेत होतो फक्त ते कंसामध्ये लिहिलेलं नव्हतं, या वर्षी विचारलं, ते आयोगाचेच प्रश्न आहेत. अनेक वर्षामध्ये इकडे तिकडे अनेक परीक्षांना ते विचारलेले आहेत. आता पहिलं बघा वाक्य, याचं उत्तर काय येईल? 1 2 3 4. बघा आता, नाचणारा वाकलेला जळता, मागाशी घेतलं होतं ते कर्म उदाहरण. तर नाच हा धातू आहे, वाक हा धातू आहे, जळ हा धातू आहे. जळता निखारा, वाकलेला माणूस, त्याच्यानंतर नाचणारा मुलगा. मग ही अशा प्रकारे ही धातूंपासून बनलेली आहेत, म्हणून याचं उत्तर जे आहे हे होईल धातुसाधित विशेषण. सिंपल. आता याचं एक जरा मला उत्तर सांगा. बघा आता याचं उत्तर तुम्हाला देता येत असेल तर सांगा जरा. बघा काय येईल? विशेषण आणि त्याची उदाहरणं दिलेली आहेत. याचं काय उत्तर येईल? 1 2 3 4. कुठलं येईल बघा? 1 2 3 4. सांगा उत्तर. बघा आता गणनावाचक कुठलं होईल याच्यामध्ये? 60वे दुहेरी, 10 एकेरी कुठलं होईल? 10 मुले म्हणजे 3. हा, 3 आलं. त्याच्यानंतर मग पृथक्कत्ववाचक कुठलं होईल? 1 मुलगी म्हणजे 4. त्याच्यानंतर क्रमवाचक 60वे वर्ष, पहिले दुसरे तिसरे 60वे वर्ष 1. आणि आवृत्तीवाचक उरलेला 1 कुठला होईल? दुहेरी म्हणजे डबल, 2 पटीत म्हणजे 2. म्हणजे आता याचं उत्तर काय आलं तुमचं? बघा 3 कुठे आहे? बघा 3 4 1 आणि 2. त्यामुळे याचं उत्तर येईल तुमचं 3. म्हणजे अशा प्रकारे हे जे प्रश्न आहेत ना, 1 मार्काला जरी आलं ना तरी पण याच्यामध्ये 4 प्रकार त्यांनी क्लब केलेले आहेत. असे 4 प्रकार क्लब एकत्र करून तुम्हाला ते प्रश्न विचारू शकतात. म्हणजे जरी 1 मार्काला आलं विशेषण तरीही हे आपल्याला सगळे प्रकार बघावे लागतील. अशा जोड्या लावामध्ये वगैरे 3-4 प्रकार एकत्र केलेले असतात, त्यामुळे आपल्याला ते 4ही प्रकार माहिती पाहिजेत, तर ती आपल्याला जोडी लावता येईल. ठीक आहे. तर इथे आज आपलं विशेषण हे प्रकरण संपलेलं आहे. मला खात्री आहे हे प्रकरण तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल. आता विशेषणाबद्दल कोणतीही शंका राहिलेली नसेल तुमची. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला पाठवला जाईल ग्रुपवरती आणि ह्या PDF पण पाठवल्या जातील. तर पुढच्या लेक्चरला आपण नवीन चॅप्टरने सुरुवात करू. तोपर्यंत आता नेक्स्ट लेक्चर पर्यंत आपण निरोप घेऊया. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. चला बाय, भेटू.